आता आपल्याबरोबर पुणे पोलीस आयुक्त आहेत. जे ऍक्सिडेंटल केस घडली होती रविवारी रात्री, त्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. सर, नवीन अपडेट काय हाती आली आहे? तुम्ही यामध्ये 5 आरोपी विरुद्ध जुवेनाइल जस्टिस ऍक्ट तहत कारवाई गुन्हा दाखल करण्यात आली होती. 3 आरोपीला काल अटक करण्यात आलेली आहे. इतर 2 आरोपी ज्यामध्ये त्यांचे वडिलांचे समावेश आहे त्यांना आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज पुण्याला आणून अटकची फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यात उद्या कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. सर, सामान्य माणसांमध्ये अशी देखील चर्चा आहे मी स्पष्ट सांगतो की पोलिसांनी अत्यंत कडक आणि कायदेशीर मार्गावर डे 1 पासून चालत आहे. सर्व पॉसिबल कारवाई यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि जर का इतर कुठल्या सामाजिक संस्था वगैरे या सर्व केसमध्ये अजून चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याशी काही लिगल ऍडवाइस वगैरे घेणार आहात? कोणालाही यामध्ये कोणी जर मला काही लिगल ऍडवाइस देण्यास जर इच्छा असतील कृपया करून द्यावी. जर कोणी मला सुचवू शकतील की जे आम्ही मार्ग घेतले, जे आम्ही कारवाई केले त्याच्यापेक्षा काही आणखी चांगली किंवा आणखी काही सक्तीचे मार्ग होती, आम्ही त्याबद्दल चर्चा करण्यास तयार आहे. तर मग एकूणच जर का आपण बघितलं तर मग पुणे पोलीस आयुक्तांनी असं सांगितलं आहे की जर का कुठलीही सामाजिक संस्था किंवा सामाजिक न्याय संस्था ह्याच्यात अजून चांगला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येण्यास अग्रेसर असतील तर आम्ही त्यांची साथ नक्कीच देऊ. पुण्यातून कॅमेरामॅन विराजसह मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, पुणे.